नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सृष्टीखंड अध्याय क्रमांक 18. गुणनिधीला कुबेर पदाची प्राप्ती. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, यज्ञविधीने आपला आणि आपल्या मातेचा त्याग करून दुसरा विवाह केला आहे हे वृत्त समजतास गुणनिधीला आपल्या घरी जाण्याचे धाडसच झाले नाही. त्याला आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली. तो नगर सोडून निघून गेला. उपाशी पोटी भटकत भटकत एका शिवालयापाशी आला. तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. त्याच्या अंगात चालण्याचेही त्राण नव्हते. तो एका झाडाखाली विसावला. त्याने डोळे मिटून घेतले आणि स्वतःशीच विचार करू लागला, आता मी काय करू, कोठे जाऊ? माझ्यापाशी विद्या नाही, धन नाही, येथे कोणी माझ्या ओळखीचेही नाही. चांगल्या कुळात जन्म घेऊन मी व्यसनाधीन कसा झालो? मला माझ्या कर्माची लाज का वाटली नाही? आई मला रोज मिष्ठान्न भोजन देत असे. तिने मला नेहमीच क्षमा केली. समजावण्याची वेळ आली तेव्हा परोपरीने समजावले, पण मी तिचे जराही ऐकले नाही. प्रारब्ध बलवान आहे हेच खरे. माझ्याकडे कौशल्य नाही. भीक कशी मागावी हे सुद्धा मला कळत नाही. आता मी कोणाजवळ याचना करू? गुणनिधी खिन्न मनाने झाडाखाली बसून होता. सूर्यास्त कधी झाला हेही त्याला कळले नाही. काही वेळाने कोणी शिवभक्त आपल्या स्वजनांसह शिवालयात आला. त्याने भरजरी वस्त्रे धारण केली होती व उत्कृष्ट पूजन सामग्री आणली होती. त्याने शिवजींची भक्तिभावाने पूजा केली. त्याने अर्पण केलेल्या नैवेद्याच्या सुवासाने गुणनिधीची भूक चाळवली. ती मंडळी गेल्यावर आपण नैवेद्य खाऊ असा विचार करून तो मंदिराच्या दारात येऊन बसला. त्याने शिवजींची महापूजा पाहिली. नृत्य गायनादी कार्यक्रम झाल्यावर काही भक्त मंडळी शिवालयाच्या मंडपातच निद्राधीन झाली. गुणनिधीला झोप आलीच नाही. सर्वत्र सामसूम झालेली पाहून त्याने गाभाऱ्यात प्रवेश केला. तेथील दिव्याची वात मंद झाली होती. नैवेद्य दिसत नव्हता, म्हणून त्याने आपले वस्त्र फाडून त्याची वात करून घातली. गाभारा उजळला. हे त्याच्याकडून शिवजींप्रित्यर्थ दीपदानच घडले. नैवेद्य घेऊन तो पटकन बाहेर आला. त्याच्या पावलांच्या चाहुलीने कोणीतरी झोपेतून जागा झाला. तो दचकून ओरडला, कोण आहे, कोण आहे? पकडा, पकडा. गुणनिधी घाबरून पळू लागला. तोपर्यंत इतरांना जाग आली होती. ते मोठ्याने गलका करत त्याला पकडण्यासाठी धावले. त्याच्या आवाजाने नगरातील रक्षक सावध झाले. त्यांनी गुणनिधीला मारले. त्याचे उपाशी शरीर तो मार सहन करू शकले नाही. तो अंधळा झाला आणि मरणप्राय होऊन पडला. त्याने नैवेद्य भक्षण केला नव्हता, म्हणून त्याचे पुण्यबळ वाढले. ही त्या शिवजींचीच कृपा होय. गुणनिधीच्या मृत्यूसमयी यमदूत पाश घेऊन तेथे आले. त्यांनी त्याच्या जीवात्म्याला बांधले. इतक्यात शिवजींचे गण दिव्य विमानातून तेथे आले. ते यमदूतांना म्हणाले, या ब्राह्मणाला सोडून द्या. याचे सर्व पाप नाहीसे झाले आहे. आता याला दंड करता येणार नाही. ते ऐकून यमदूत चकित झाले. ते म्हणाले, हा ब्राह्मण फार दुर्वर्तनी होता, आचारभ्रष्ट होता, पापी होता. याने कधीही कुलधर्माचे पालन केले नाही. याने पित्याशी वैर केले, मातेचे ऐकले नाही, पत्नीची पर्वा केली नाही. याने शिवप्रभूंचा नैवेद्य चोरला, शिवनिर्माल्याचे उल्लंघन केले. हा यमलोकी नेण्याच्याच लायकीचा आहे. याला कोणी स्पर्शही करू नये. याला आमच्या बरोबर जाऊ द्या, म्हणजे नरक यातना देता येतील. शिवदूत म्हणाले, गुणनिधीने अनेक पापकर्मे केलेली असली तरी काही विशेष पुण्यकर्मेही केली आहेत. ती संख्येने कमी असली तरी त्यांच्या प्रभावाने याची आधीची सर्व पापकर्मे भस्मसात झाली आहेत. यज्ञदत्तच्या या पुत्राने शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली आहे.
निराहार व थकलेला असूनही हा शिवलिंगाकडे स्वस्थ चित्ताने पाहत बसला होता. रात्र समयी लिंगावर छाया आली होती तेव्हा याने स्वतःचे वस्त्र फाडले, त्याची वात करून दिव्यात लावली. त्यामुळे हा शिवजींचा प्रिय झाला आहे. आम्ही याला शिवलोकी नेणार आहोत. तेथे हा काही काळ वास करेल, उत्तमोत्तम भोग भोगेल. पुढच्या जन्मी हा कलिंग देशाचा राजा होईल. ते ऐकून यमराजाचे दूत परत गेले. त्यांनी यमधर्माला सर्व वर्तमान सांगितले. तो म्हणाला, गणांनो, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. या विश्वामध्ये जे कोणी त्रिपुंड धारण करतात, पांढरे भस्म लावतात, शिववेश जटा रुद्राक्ष धारण करतात, शिवमंत्राचा जप करतात, त्यांना कधीही येथे आणू नका. शिव महाप्रभूंची तशी आज्ञाच आहे, तिचे उल्लंघन कधीच करू नका. इकडे शिवगणांनी गुणनिधीला शिवलोकी नेले. तेथे त्याला उमा महेश्वरांचे दर्शन झाले. तो पवित्र झाला. तेथील वास्तव्यात त्याने अनेक दिव्य भोगांचा उपभोग घेतला. कालांतराने तो कलिंग राजा अरिंदमाचा पुत्र म्हणून जन्मला. त्याचे नाव दम. तो लहानपणापासूनच शिवभक्ती करत असे. पित्यानंतर तो राज्यावर आला. आपल्या कारकिर्दीत त्याने शिवधर्माचा खूपच प्रचार आणि प्रसार केला. शिवजींपुढे दीप लावण्याशिवाय त्याला दुसरे काही माहीतच नव्हते. त्याने आपल्या राज्यातील सर्व ग्रामाध्यक्षांना बोलावले व म्हणाला, शिवालयात दीपदान केल्याने परमपुण्य लाभते, कल्याण होते. म्हणून तुमच्या गावातील प्रत्येक शिवमंदिरात दीपदान करणे आवश्यक आहे. मी स्वतः याचे पालन करतो, तुम्हीही करा. अशा प्रकारे त्याच्या राज्यात प्रत्येक शिवालयात दीपोत्सव साजरा होऊ लागला. त्याने प्रदीर्घ काळ उत्तम राज्य केले. पुण्यरूपी अगाध संपत्तीचा संचय केला. दीपांच्या वासनेमुळे तो रत्नांचे दीप असलेल्या अलकावतीचा राजा झाला. त्याचे नाव कुबेर. नारदा, अशा प्रकारे शिवजी प्रीत्यर्थ केलेली थोडीशी सेवा आराधनाही कालानुसार महान फल देते. म्हणून उत्तम सुखाची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने शिवभजन अवश्य केले पाहिजे. गुणनिधी अर्धमरत होता. त्याने शिवालयात पूजा पाहिली, कपड्याची वात करून दीप उजळला. ही सर्व कर्मे स्वार्थ प्रेरितच होती, पण अजाणता घडलेल्या या सत्कर्मामुळे तो शिवजींना प्रिय होऊन कलिंग देशाचा राजा झाला. यानंतर त्याने जी सत्कर्मे केली ती सर्व जाणीवपूर्वक केली. त्यामुळे तो देवांचा धनपती व द्विकपाल म्हणजे उत्तरेचा स्वामी झाला. असे हे आहे गुणनिधीचे चरित्र. जो कोणी हे श्रद्धेने श्रवण पठण करतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. त्याला सुख आणि शांती प्राप्त होते. अध्याय 18 समाप्त.